पूर्वी कोण नव्हतं सोशल मीडियावर. फक्त काय झालं, मला एक लहान भाऊ होता. अच्छा. लहान भाऊ वारला. ते वाराच्या आधी मला असं सांगितलं होतं की तुझा आवाज चांगला आहे, तू सोशल मीडियावर, म्हणजे मी अभ्यासात पण जरासं त्याच्यापेक्षा वीक होतो. मग तो मला सांगितलं होता की तू सोशल मीडियावर असं एक RX-100 गाडी घेऊन तुझा आवाज पण चांगला आहे बाबा, तू असं काहीतरी मदत कर, नाहीतर एक आपली भाषा दाखव, असं कोण नाही अजूनपर्यंत. मग ते वारल्यानंतर मी 1 वर्षानंतर गाडी घेऊन ते सांगितल्याप्रमाणे केलं. मग मी आज म्हणजे त्याचीच देणगी म्हणायची, आज इथपर्यंत आहे मी. एक जडली कारदगा कुठे आहे गाव, म्हणजे कारदगा कर्नाटक महाराष्ट्र बाउंड्री आहे. अच्छा. बरोबर बाउंड्रीवर. इकडे हुपरी लागते, म्हणजे कोल्हापूर पासून 30 किलोमीटरवर आहे. आणि इकडे इचलकरंजी पासून एक 15-16 किलोमीटरवर कारदगा आहे. मग मला गव्हर्नमेंट जॉब पण म्हणजे येऊन ऑफर येऊन गेलेले आहेत. 5-6 वर्षाची मुलं पण आज हाका मारून ओळखतात, त्याविषयी काय सांगशील? नाही, आता लहान मुलांना आपण एवढं प्रेम दिलंय म्हणल्यावर ते मला भीतच नाही असं वाटतं. म्हणजे कधी रात्री असू दे, दुपार असू दे, सकाळ असू दे, कधी पण डायरेक्ट घराकडे येतात, डायरेक्ट बसतात. म्हणजे असं आमचं बोलणं चालणं कायम चालूच असते. त्या भागात गेलो तर मी तिथल्या लहान मुलांना पण, म्हणजे मी असं रिकाम कुठल्या भागात गेलो आणि रिकामावले असं कधी झालंच नाही. त्या भागात गेलो तर पण, म्हणजे आता परवा कराडला गेलो, त्या भागात पण येता जाता वया देणे, परत कोण पण ट्रान्सजेंडर दिसलं तर साड्या देणे, परत आजी वगैरे दिसलं तर त्यांना पण म्हणजे साडी काय लागेल, पैसे लागेल, म्हणजे मी पैशाचं जर जास्त टाकत नाही, कारण लोक कसं चुकीचा अर्थ काढतात. त्यामुळे मेंबर दिसतो आम्हाला कायम, त्याच्याविषयी काय सांगशील? नाव काय तिथे? मग व्हिडिओ जेव्हा व्हायरल चालू झाले तेव्हा मला अजून ओळखत नाहीत लोक, पण त्या गाडीला ओळखतात. त्यामुळे मी जर ती गाडी घेतली की नाही, जर शुक्रवारी मी गाडीला त्या नारळ फोडतो. ते शिक्षकच मला म्हणले की हा असं वाटलं नव्हतं तू ह्या लेवल पर्यंत पोहोचशील, आता आम्हाला पण चांगलं वाटतंय, बरं वाटतंय. मग मला पण तेच, मग शिक्षकांना मला तेवढं सांगायचं आहे की विद्यार्थ्यांना कधी कुठल्याच विद्यार्थ्याला कमी लेखू नका. पण मॅक्स व्हिडिओ किती जणांनी बघितले इंस्टाग्रामला? मॅक्स व्हिडिओ 11 मिलियन एक व्हिडिओ आहे महिन्याला. नाही 11 मिलियन म्हणजे ते सांगा प्रेक्षकांना एकदा किती असतं, किती करोड असते ते? आता तुम्ही सांगा की. आता लहान मुलं म्हणजे मला जी मोठे गेल्या ती लहान मुलंच मोठे गेल्यात. म्हटली मला हा प्रश्न विचारा, माझ्या दादा बिग बॉस मध्ये केव्हा दिसणार आम्हाला? कारण खूप जणांना वाटते की आता हा मोठा झाला, तर मी काय असं मोठा बेटा कोण नाही, मी एक सर्वसामान्य कुटुंबातीलच व्यक्ती आहे. आणि अजून पण मला म्हणजे असं वाटतं की प्रत्येक चाहत्याला मला बघायचं आहे माझ्या डोळ्यानं, एवढीच इच्छा आहे. टार्गेट काय असणार आहे आता समोरचं? माझं पहिलं टार्गेट तर 1 मिलियन आहे इंस्टाग्रामवर. मित्रांनो, चांगलं चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, आपण आलेलो आहोत आता कारदगा कर्नाटक येथे, आणि आपण समोर पाहत असाल हा चेहरा संपूर्ण महाराष्ट्राला ओळखीचा आहे सध्या. असे सर्वांची लाडके म्हणजे पज्जा व्लॉग्स म्हणून फेमस असलेले दादा आहेत आपल्या समोर. दादा नमस्कार. नमस्कार. पहिल्यांदा तुमचा परिचय सांगा. माझं नाव प्रज्योत संजय कमते, वय 25. गाव कुठलं तुमचं? गाव कारदगा, कर्नाटकामध्येच. ते म्हणजे कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या बाउंड्रीवर येतं हे गाव. एवढ्या कमी वयामध्ये संपूर्ण महाराष्ट्रभर फेमस झालात, कसं वाटतंय? म्हणजे फेमस म्हणजे काय असं नाही, मी फक्त आपल्या खेडे भागाचं असं म्हणजे जे रिअल लाईफ आहे ते फक्त सोशल मीडियावर दाखवण्याचा प्रयत्न करतो. आणि मला वाटतं की प्रत्येक जण असं म्हणजे जे रिअल आहे तेच रील मध्ये असं दाखवावं, माझी असं इच्छा आहे. एक प्रकारे सुरुवात कशा पद्धतीने झाली? कारण सोशल मीडियावर यायचं म्हटलं तर सुरुवातीचा स्ट्रगल भरपूर असतो सोशल मीडिया. तो कसा प्रवास राहिला? का पूर्वी घरामध्ये कोण या पद्धतीचे व्हिडिओज वगैरे किंवा सोशल मीडियावर ते होतं का? कसं? नाही, पूर्वी कोण नव्हतं सोशल मीडियावर. फक्त काय झालं, मला एक लहान भाऊ होता. अच्छा. लहान भाऊ वारला. ते वाराच्या आधी मला असं सांगितलं होतं की तुझा आवाज चांगला आहे, तू सोशल मीडियावर, म्हणजे मी अभ्यासात पण जरासं त्याच्यापेक्षा वीक होतो. मग तो मला सांगितलं होता की तू सोशल मीडियावर असं एक RX-100 गाडी घेऊन तुझा आवाज पण चांगला आहे बाबा, तू असं काहीतरी मदत कर, नाहीतर एक आपली भाषा दाखव, असं कोण नाही अजूनपर्यंत. मग ते वारल्यानंतर मी 1 वर्षानंतर गाडी घेऊन ते सांगितल्याप्रमाणे केलं. मग मी आज म्हणजे त्याचीच देणगी म्हणायची, आज इथपर्यंत आहे मी. आज दादा असता तर म्हणजे एक प्राऊड वाटलं असतं त्याला तुझ्याबद्दल, त्याविषयी काय सांगशील? काय दादाचा कसा वाटा राहिला तुझ्या यशा पाठीमागे? माझा यशा पाठीमागे त्याचा वाटा म्हणजे तो सगळी पूर्ण आयडियाच मला म्हणजे त्यानं दिली. माझा आवाज एवढा चांगला आहे, मला पहिल्यांदा तोच बोललेला. म्हणजे ह्याच्या अगोदर कोण मला असं म्हणलं नव्हतं की तुझा आवाज चांगला आहे. तो काय म्हणजे मी आणि तो असं अभ्यास करत बोलत बसलो होतो. मग मी त्याला काय म्हणलो, बाबा तू पण आता पार पडलास, तू पण शाळेत हुशार आहेस, तू म्हणजे त्याचं पण आता ते नेव्हीच्या ह्याच्यात तो तयारी करायला नाही, मग तुझं पण झालं, आता मग मी काय करू, मी एकटाच उरलो. मग तो मला बोलता बोलता म्हणला की नाही बाबा तुझा आवाज चांगला आहे, तू सोशल मीडियावर असं म्हणजे ऍक्टिव्ह हो, असं म्हणला. मग त्यामुळे मग मी गाडी घेऊन लगेच सुरुवात केली आणि 1-2 महिन्यातच मला
म्हणजे सोशल मीडियावर फॉलोअर्स वाढायला चालू झाले. बर, एक प्रकारे ग्रामीण भागातली शैली झाली, ग्रामीण भागातील माणसं झाली, त्यांच्या जे व्यथा झाल्या, परत ते काय संघर्ष असतो आयुष्यामध्ये ते संपूर्ण दाखवण्याचा प्रयत्न तुमचा असतो, ते कशा पद्धतीने करतात? म्हणजे विषय काय झाला, तर सोशल मीडियावर मी पण स्क्रोल करतच असतो, म्हणजे इंस्टाग्राम असू दे, फेसबुक असू दे, युट्यूब असू दे. मला असं दिसलं की तिथं शेतकऱ्याचं परत ग्रामीण भागाचं खूप स्ट्रगल असते ना ह्या भागात. मग ह्या भागातलं कोणच दाखवलं नव्हतं अजून. मग मी काय डोकं लावलं की हा बाबा हे लाईफ आहे, हे जे रिअल लाईफ आहे, मग हे दाखवल्यावर म्हणजे लोकांचा काय रिस्पॉन्स येतोय का बघूया. मग ते टाकायला चालू केलं आणि तसं लोकांचा रिस्पॉन्स पण यायला लागला आणि लोकांना ते आवडायला पण लागलं. म्हणजे जेवढं सिंपल आहे की नाही तेवढं चांगलं आहे असं मला म्हणायचं. कुठे आलंय एक्झॅक्टली कारदगा, कुठे आहे गाव? म्हणजे कारदगा कर्नाटक महाराष्ट्र बाउंड्री आहे. अच्छा, बरोबर बाउंड्रीवर. इकडे हुपरी लागते, म्हणजे कोल्हापूर पासून 30 किलोमीटरवर आहे, आणि इकडे इचलकरंजी पासून एक 15-16 किलोमीटरवर कारदगा आहे. अच्छा, शिक्षण काय झालं दादा तुझं? कसं काय? माझं शिक्षण हेल्थ इन्स्पेक्टर झाले, पॅरामेडिकल केले मी. अच्छा, पुण्याला 2 वर्ष जॉब पण केलेला एक्सपिरियन्स आहे माझ्याकडे. अच्छा, म्हणजे एवढं शिक्षण होऊन पण आता सोशल मीडिया करताय ते कशा पद्धतीने? कारण बरेचशा जॉब ऑपॉर्च्युनिटी पण आले असतील, त्याविषयी काय सांगाल? कारण मनी असते त्यावेळेस काय बाबा हे करू का ते करू, ते कशा पद्धतीने सांभाळलं तुम्ही? नाही, आता मला गव्हर्नमेंट जॉब पण म्हणजे ऑफर येऊन गेलेले आहेत. अच्छा, पण विषय काय झाला, घरात आता एका मिडल क्लास फॅमिलीमध्ये जॉबला खूप महत्व दिले जाते ना. अच्छा, मग त्यामुळे ते घरात सांगायला मला म्हणजे पहिला खूप म्हणजे अवघड गेलं होतं असं की बाबा हा सोशल मीडियात खरंच म्हणजे यात पैसा पण आहे, असं नाही की बाबा मी सांगणार नाही, असं यात पैसा पण आहे सोशल मीडियामध्ये. सोशल मीडिया एक असं आता हे झाली की ज्याप्रमाणे असं टीव्हीत ऍक्टर ते नसतात त्यांना कसं पैसा मिळतो, तसं एक क्रिएटरला पण एक त्या लेवलाचा मान सन्मान म्हणजे भारतात मिळालाय. त्यामुळे सोशल मीडियावर कोणी खेडे भागातील मुलांना पण मी सांगू इच्छितो की तुम्ही पण सोशल मीडियावर ऍक्टिव्ह व्हा. एक प्रकारे आई वडिलांना समजवणं पण ते गरजेचं असते, कारण त्यांना एवढं म्हणजे त्यांनी संपूर्ण आयुष्यामध्ये आपल्याला वाढवलं असते, त्यांची पण इच्छा असते की पोरानं काहीतरी बाबा करावं आणि मोठेपणे आपलं नाव कुठंतरी करावं. त्यांना समजावण्याचं जे मोठं कार्य होतं ते कसं केलंस? कसं झालं, सुरुवातीला एक 5-6 महिने त्यांना मी खूप समजून सांगितलो. म्हणजे त्यावेळी कसं त्यांनी आम्हाला म्हणजे माझं चांगलंच व्हावं असं त्यांना वाटत असते नाही. प्रत्येक आई वडिलाला आपल्या मुलग्याचं चांगलंच बघायचं असते. त्यामुळे मग त्यांनी मला जॉब करत असं हे सोशल मीडिया पण हँडल कर असं म्हणजे त्यांचं मत होतं. पण नंतर कसं झालं, ह्यातून मला म्हणजे युट्यूब पेमेंट पण चालू झालं, परत मला प्रमोशन पण यायला लागले. मग ह्यामध्ये पण पैसा भेटल्यावर परत मला मान सन्मान पण मिळायला चालू झाला. मग त्यामुळं आता ते माझे आई वडील पण खूपच खुश आहेत असं माझ्या. एक वेगळे विषय घेण्याचा प्रयत्न असतो. शाळेतली मुलं झाली, त्यांना कुठेतरी वह्या वाटप झालं, परत खाऊ झाला, परत जे आता कराड मधला पण एक व्हिडिओ होता, म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रभर जात असतोस तू, ते कसं मॅनेज करतो? म्हणजे लहान मुलांचं प्रेम पण मिळते, त्याविषयी काय सांगशील? लहान मुलांचं प्रेम मिळते त्या पाठीमागची गोष्ट म्हणजे मी आणि माझा भाऊ लहान असताना आम्ही शाळेतून म्हणजे येत जात होतो ने, त्यावेळेला आम्हाला असं वाटत होतं की आता कोणतरी मागून यावं, आम्हाला काहीतरी द्यावं, म्हणजे असं वाटत होतं आम्हाला. म्हणजे मला लहान मुलांची मनं ओळखतात, त्यामुळे मी काय विषय केलो, लहान मुलांना वया द्यायचं म्हणा, म्हणजे साध्या गोष्टी असतात. लहान मुलांचं कसं साध्या गोष्टी म्हणजे ते खुश होत्यात, कमी गोष्टीमध्ये आनंद येतो. मग मी तेच विचार केला की बाबा हा आपल्याला एक मिळालं नाही लहान असताना काय, म्हणजे असं आपल्याला वाटत होतं नाही कोणतरी द्यावं म्हणून. मग ते कसं मी येतात आता कोण पण लहान मुलगा दिसू दे, मी वया पेना माझ्याकडे जे असेल ते मी देण्याचा म्हणजे प्रयत्न करतो. दीदी पण कायम तुमच्या व्हिडिओ मध्ये दिसतात, मला वाटतं शन्नू बेबी नावाचा आयडी, त्यांच्याविषयी काय सांगशील? कारण एक प्रकारे तुमचे बरेचसे व्हिडिओ आम्हाला पाहायला मिळतात. होय, शन्नू बेबी त्या एक ट्रान्सजेंडर आहेत. मग त्यांच्याने माझी भेट असं सोशल मीडियावरच झाली. अच्छा, मग त्यांना माझं कार्य म्हणजे खूपच असं आवडत होतं. मग काय झालं, एक दिवस त्या घरी आल्या माझ्या आणि मग मला म्हणाल्या की मला पण तुझ्या कामात भर घालायची आहे. मग तेव्हापासून ते पण मला असं म्हणजे आधीमध्ये मदत करत जातात, असं काय नाही. एक मगाशी मी पाहिलं लहान मुलं आलेली, पजादादा माझा व्हिडिओ कधी टाकणार, माझा व्हिडिओ कधी बनवणार, ते एक म्हणजे लहान किती मला वाटतं 5 का 6 वर्षाची मुलं पण आज हाका मारून ओळखतात, त्याविषयी काय सांगशील? नाही, आता लहान मुलांना आपण एवढं प्रेम दिलंय म्हणल्यावर ते मला भीतच नाही असं वाटतं. म्हणजे कधी रात्री असू दे, दुपार असू दे, सकाळ असू दे, कधी पण डायरेक्ट घराकडे येतात, डायरेक्ट बसतात. म्हणजे असं आमचं बोलणं चालणं कायम चालूच असते. गावातला मुलगा, सर्वसामान्य घरातला, आज एवढ्या महाराष्ट्रभर गेलाय, स्वतःबद्दल स्वतःचा अभिमान वाटतो का कधी?
वाटतं की नक्कीच वाटणार. कारण लहान असताना शाळेमध्ये म्हणा, कॉलेजमध्ये म्हणा, शिक्षक म्हणजे असं काय सगळे शिक्षकच नाव ठेवलेत, पण एक शिक्षक असे होते की मला हा बा तुझं काय खरं नाही, तू काय करू शकत नाहीस. मग ते मला त्यावेळेस म्हणजे माझ्या डोक्यात बसलं होतं. आणि असं मी 8वी-9वीला स्वप्न बघितलं होतं की काय तर करणार बाबा मोठं झाल्यावर. मग ते ज्यावेळी मी सोशल मीडियाचा पण प्रवास चालू केला, म्हणजे त्यावेळी पण मला असं दिसून आलं की एक मुलांना शिक्षक पण म्हणजे खूप टॉर्चर करतात. म्हणजे हुशार विद्यार्थी असलं की नाही, हुशार विद्यार्थ्यांना जेवढा मान सन्मान मिळतो तेवढा विद्यार्थ्यांना मिळत नाही. त्यामुळे माझं शिक्षकांना एकच म्हणणं आहे की तुम्ही सगळ्या स्टुडंट जेवढे असतात किंवा शाळेत विद्यार्थी असतात त्यांना म्हणजे मान सन्मान देत जावा, असं एवढंच माझी इच्छा आहे. आता ज्यावेळेस आता तर फेमस झालाय सगळीकडे महाराष्ट्रभर व्हिडिओज असतात. ज्यावेळेस वडिलांची आणि तुझी चर्चा होती त्यावेळेस एक वडिलांच्या चेहऱ्यावरती एक समाधानकारक हावभाव दिसतात आणि एक प्रसन्न वाटतं चेहऱ्याकडे. आता मी मगाशी काकांना पाहिलं, एक बराचसा कॉन्फिडन्स वाटतो तुझ्याबद्दल. त्याविषयी काय सांगशील वडिलांना? हा, वडिलांना पण माझ्या असं एकदम म्हणजे वडिलांचं आणि माझं नातं लहानपणापासूनच. जेव्हा मी 5वी-6वीला होतो तेव्हा म्हणजे हॉस्टेलला होतो. मग त्यावेळेपासूनच माझ्याबद्दल म्हणजे माझ्याबरोबर त्यांचं रिलेशन असं फ्रेंड सारखं आहे, म्हणजे आपण दोस्त असतो नाही त्या टाईपचं आहे. मग त्यानंतर आता मी सोशल मीडियावर एवढं ऍक्टिव्ह झालो, परत फेमस पण म्हणजे फेम पण मिळालं. म्हणजे फेम म्हणजे काय मला मिळालं म्हणजे पब्लिकच दिलंय मला, असं काय नाही की बाबा मी काहीतरी वेगळे केले, पब्लिकनं त्यानंच दिले मला. मग बाहेरचे लोक जेव्हा यायला चालू केले घराकडे, म्हणजे तुमचा मुलगा असं चांगलं काम करतोय, मग त्यांना पण ते तेवढं चांगलं वाटलं. परत आमची मम्मी पण म्हणजे एकदम आता सगळे खुश आहेत घरातली. एक प्रकारे सोशल मीडियामुळे आयुष्यामध्ये काय बदल झाले? कारण मी पाहतो बरीचशी नाती पण डेव्हलप करत चाललायस तू हळूहळू. त्याविषयी काय सांगशील? कारण बरेचसे म्हणजे बहीण झाले, परत भाऊ झाले, एक वेगळ्या प्रकारचे म्हणजे अनोळखी माणसं पण आपली झालेत या सोशल मीडियावर. त्याविषयी काय सांगशील? आता सोशल मीडियाचा म्हणजे एवढा चांगला वापर करून घेतलोय मी की आता कुठल्या पण भागात गेलो तर असं कोण ओळखत नाही असं नाही, म्हणजे सगळे ओळखतात. परत सगळेजण रिस्पेक्ट पण करतात माझी. परत त्या भागात गेलो तर मी तिथल्या लहान मुलांना पण म्हणजे मी असं रिकाम कुठल्या भागात गेलो आणि रिकामालो असं कधी झालंच नाही. त्या भागात गेलो तर पण म्हणजे आता परवा कराडला गेलो, त्या भागात पण येता जाता वया देणे, परत कोण पण ट्रान्सजेंडर दिसलं तर साड्या देणे, परत आजी वगैरे दिसलं तर त्यांना पण म्हणजे साडी काय लागेल, पैसे लागेल, म्हणजे मी पैशाचं जर जास्त टाकत नाही, कारण लोक कसं चुकीचा अर्थ काढतात, त्यामुळे मी पैशाचे व्हिडिओ काय टाकत नाही. पण माझी मदत जाते आजींना, आजी आजोबा वयस्कर असतात त्यांना पैशाची पण मदत जाते माझ्याकडे. ते पण एक सामाजिक कार्य. सामाजिक पैसा आता म्हणजे आता सध्या तर पैसा म्हणजे खूपच म्हणजे इम्पॉर्टंट गोष्ट आहे, तर पैशाची पण मदत मी करतो. परत एकदा कॅन्सर पेशंट येतात माझ्याकडे, कॅन्सर पेशंट, परत लकवा मारलेले पेशंट, त्यांना पण पज्जालॉक्स फॅमिलीमध्ये एक माझ्या ह्याच्यात हायलाइट मध्ये दिसेल तर मला स्कॅनरवरून मदत करतात लोक, मी ते माझ्याकडून मी मदत करतो. असा रिस्पॉन्स असतोय म्हणजे ते पैसे वगैरे देतात का, कसं काय? आता समजा कोणतरी पेशंट आलं तर पेशंट म्हणजे असं काय कायमच येतात असं पण नाही. आता कुठलं तरी एक बाबा हा कराडमध्ये पेशंट आहे किंवा हा कोल्हापूरमध्ये पेशंट आहे, तर त्या घराकडे जर आलं की नाही मी कसं करतो, कोणतरी एक मोठा व्यक्ती आता जसं की आज तुम्ही मला भेटला, असं रोज मला कोणतरी भेटत असते, मी त्यांना ते सांगतो माझ्याकडे बाबा एवढं जाईल, तुमच्याकडून काय मदत होईल का? मग असंच मला कोणतरी मदत करते, मग मी सगळ्यांचे पैसे एकत्र घेऊन त्या पेशंटची म्हणजे तब्येत नीट होण्यासाठी वापरतो. एक प्रकारे एवढं सामाजिक कार्य करतं, त्यामुळे त्यांच्याच आशीर्वादामुळं आज एवढं महाराष्ट्रभर नाव झालंय म्हणावं लागेल. महाराष्ट्र आणि कर्नाटकामध्ये. होय, झाले, नाव झाले, चांगलं वाटते. एक हा पण मेंबर दिसतो आम्हाला कायम, त्याच्याविषयी काय सांगशील? नाव काय त्याचं? हा, कारण एक हा पण ह्याच्याबरोबर पण मला वाटतं बरेचसे व्हिडिओ तू बनवलेले आहेत. त्याचा मेन रोल म्हणजे तुम्हाला सांगायचं म्हणजे इथे आधी त्याचा मेन रोल काय आहे, जेव्हा माझ्याकडे सामान जास्त असते गाडीवर तेव्हा माझ्या बॅक सीटला म्हणजे हाच बसलेला असतोय, आणि ह्याचं पण बोलणं म्हणजे लोकांच्या बरोबर बोलणं चालणं चांगलं आहे. म्हणजे जरी तो आता 8वीला असला तरी त्याला म्हणजे अजून या सोशल मीडियातला नॉलेज आहे, पूर्ण नॉलेज आहे त्याला, तसं म्हणजे तो एकदम ट्रेंड आहे आता सध्या. म्हणजे कोणावर कसं बोलायचं, कशा प्रकारे व्हिडिओ अपलोड करायचं, सगळं पूर्ण शिकलेला आहे, आपण संपूर्ण नॉलेज दिलेलं आहे. दादा, तुझी लक्ष्मी म्हणजे जी गाडी RX 100 त्याविषयी काय सांगशील? कारण एक म्हणतात ना जीवापेक्षा जास्त ती महत्वाची, त्याविषयी काय सांगशील? गाडी जेव्हा घेतलो का नाही, म्हणजे मला RX 100 लहानपणापासूनच नाद होता तो RX 100चा. मग RX 100 ती घेतलो, ती 2 लाखाची तयार करून घेतली. आणि 2 लाख म्हणजे काय आपल्या सर्वसामान्य कुटुंबात म्हणजे लई मोठी गोष्ट असते 2 लाख.
तर ते माझ्या वडिलांनी पण मला कधी असं नाही म्हटलं नाही. मी व्हिडिओ करणार आहे म्हणून सांगितलं त्यांनी गाड्या आणून पण दिल्यात मला. अच्छा. मग गाड्या आणून दिलं. परत लगेच एक दीड महिन्यातच माझं लगेच म्हणजे व्हिडिओ व्हायरल व्हायला चालू झालं. म्हणजे 1-2 महिने धरून चला, 1.5-2 महिने. मग व्हिडिओ जेव्हा व्हायरल व्हायला चालू झाले तेव्हा मला अजून ओळखत नाहीत लोक, पण त्या गाडीला ओळखतात. त्यामुळे मी जर ती गाडी घेतली की नाही, जर शुक्रवारी मी गाडीला त्या नारळ फोडतो. म्हणजे दर शुक्रवारी एक नारळ फोडतच कंपल्सरी. होय होय. आणि त्या गाडीवरती पजा व्लॉग्स म्हणून लिहिले, त्याविषयी काय सांगशील? कारण ती आयडिया संकल्पना कशी सुचली की बाबा आपलं स्वतःचं चॅनलचं नाव त्यावरती लिहावं टाकीवरती गाडीच्या? मला म्हणजे माझा भाऊ वारला का नाही, त्यानंच मला ही आयडिया दिली होती. काय झालं, एक दिवस गेलो, जाता दोस्त म्हणला की नाव पुढं घालण्यापेक्षा ते टाकीवरच मोठ्या अक्षरात घाल, त्यामुळे ते व्हिडिओ दिसेल. मग ते टाकीवरच घातलो मी. असा कुठला प्रसंग आठवतो की त्यावेळेस खरंच वाटलं की बाबा आपण करतोय त्याचं कुठेतरी चीज झाला, असा कुठला प्रसंग आहे का म्हणजे तो अनुभवायला मिळाला असं? काय झालं, एक रक्षाबंधनचा एक माझा पहिला व्हिडिओ व्हायरल गेलता. बरोबर. त्या दीदीने, म्हणजे ती दीदी रेंदाळचीच आहे, इथली जवळचीच आहे. मग त्या दिवशी काय झालं, रक्षाबंधनला मी चालत असं चाललो होतो. ती दीदी मला राखी बांधली. परत ते राखी बांधून मला म्हणजे त्यावेळी माहित नव्हतं की माझा व्हिडिओ म्हणजे व्हायरल होणार आहे. मी असंच आपलं समाजसेवा करत म्हणजे असं बोलत चालत जात होतो. मग येताना आलो घरी, दुसऱ्याची रील अपलोड केली. मला माहित नव्हतं की असं इंस्टाग्राम म्हणजे नेमकं काय असते काय नाही, अजून म्हणजे नवीन सुरुवात होती ना माझी पण. मग काय झालं, 2 दिवसानं परत त्याच रोडनं जात होतो मी. मग तिथे एक आजोबा दिसले आणि म्हणले की तुझी गाडी बघितली मी व्हिडिओत. म्हणजे एक वयस्कर माणूस पण गाडी म्हणजे व्हिडिओ बघते म्हणल्यावर का नाही मला प्राऊड फील झालं. आणि ते आजोबा मला असं हात जोडून म्हणले की तू चांगलं काम करतोस. मग तेव्हा मला प्राऊड फील झालं. म्हणजे तोच एक आठवणीतील क्षण होता म्हणावं लागेल. हा, ते मला खूपच म्हणजे असं आठवते, एकदम आठवण राहिले. आता ज्यावेळेस शाळेतले शिक्षक भेटतात, बोलतात, त्यावेळेस काय चर्चा होती? कारण आधी जरा वेगळं होतं, आता काय चर्चा होती? शाळेतील म्हणजे शिक्षक माझे सगळे चांगलेच होते, पण कॉलेजमधील शिक्षक, कॉलेजमधील एक परवा शिक्षक भेटलेले, म्हणजे मी काय नाव मला काय त्यांचं नाव सांगायचं नाही, पण मला कसं होणार, कॉलेजमध्ये म्हणजे खूप ट्रोल होणार माझं. कॉलेजमध्ये जरा थोडं वीक होतो मी अभ्यासामध्ये. मग ते ट्रोल करत होते ते शिक्षकच मला म्हणले की हा असं वाटलं नव्हतं तो ह्या लेवल पर्यंत पोहोचशील, आता आम्हाला पण चांगलं वाटतंय, बरं वाटतंय. मग मला पण तेच, मग शिक्षकांना मला तेवढं सांगायचं आहे की विद्यार्थ्यांना का नाही, कुठल्याच विद्यार्थ्याला कमी लेखू नका असं सांगायचं. त्यांना पण आजकाल अभिमान वाटायला लागलाय म्हणावं लागेल. हा, होय होय, 100%. माझ्या शाळेतील शिक्षक सदलिका सर म्हणून होते. अच्छा. ते म्हणजे आवडते शिक्षक होते. मग त्यांना पण एकदा मला भेटायचं अशी इच्छा आहे. बरं. म्हणजे ते पण त्यांना पण सांगायचं की बाबा मी काय करतोय आता. हा, सध्या म्हणजे माझे एकदम आवडते शिक्षक होते. सदलगे सर म्हणा, मगदूम टीचर म्हणून एक होते. अच्छा. माझे 2 आवडते शिक्षक होते. आता इंस्टाग्रामला एवढे व्ह्यूज किती मिळतात ते सांगा प्रत्येक व्हिडिओला? माहितीच, प्रेक्षकांना माहितीच, तरी पण मॅक्स व्हिडिओ किती जणांनी बघितले इंस्टाग्रामला? मॅक्स व्हिडिओ 11 मिलियन एक व्हिडिओ आहे. महिन्याला नाही 11 मिलियन म्हणजे ते सांगा प्रेक्षकांना एकदा किती असतं, किती करोड असते ते? तुम्ही सांगा की आता, मी काय सांगा. मित्रांनो, 11 मिलियन म्हणजे 1 मिलियन म्हणजे 10 लाख व्ह्यूज असतात. म्हणजे जवळपास नाही म्हटलं तर 1 करोड 10 लाख जणांनी तो व्हिडिओ पाहिला. महिन्याला 60-70 मिलियनची रीच आहे अकाउंटला. म्हणजे एवढ्या जणांपर्यंत तुम्ही पोहोचलेला आहात. एक त्यांचं प्रेम आहे, ऑडियन्स किती महत्वाचे आहे ते. सोशल मीडियावर बरेचसे जण असतात, पण काही जण व्ह्यूजच्या पाठी फेमस व्हायचं म्हणून नाही. जे आमचं ग्रामीण भाग आहे का नाही, जे ग्रामीण भागातली पोरं आहेत, जे आजोबा आजी आहेत, जे काम करतात, तेच मी फक्त दाखवायचा प्रयत्न केलोय प्रामाणिकपणे. या काळामध्ये मित्रांची कशी साथ लाभली? कारण आपल्या आयुष्यातला मेन व्यक्ती म्हणजे आई वडिलांनंतर मित्र असतो, त्याविषयी काय सांगशील? माझा एक खास मित्र आहे, सूरज भागाजी म्हणून खास मित्र आहे. अच्छा. मग तो पण आता MBBS आहे, म्हणजे आता त्याचं ट्रेनिंग चालू आहे. तो पण मला असं सांगितलं होतं की एकदा तुझं सोशल मीडियामध्ये खूप लक्क आहे, म्हणजे 12वी झाल्यावर. मग ते पण मला म्हणलेलं, म्हणजे माझी सुरुवात इंस्टाग्राम पासून झाली नव्हती, पहिला युट्यूब पासून झाली. मी RX 100चे व्हिडिओ कॉपी पेस्ट करत होतो, म्हणजे आपल्याला काय कळत नव्हतं तेव्हा, म्हणजे इंस्टाग्रामवरचे कॉपी करायचं आणि युट्यूबला टाकायचं असं करत होतो. मग तो मला असं म्हटलं होता की तू सोशल मीडिया एकदा ट्राय करून बघ. मग तो पण मला एक लकीच मित्र आहे म्हणून असं समजतो मी आजपर्यंत. आता सध्या चालूच आहे व्हिडिओज वगैरे बनवणं, पण केव्हा वाटलं की बाबा आपण जे करतो ते योग्य मार्ग आहे का, किंवा की बाबा असं मनामध्ये शंका येतातच आपल्या, तसं काही शंका वगैरे आली का कधी?
मला फक्त एवढीच भीती वाटत होती की हा बा आता एवढं आपण सगळं करतोय, एवढं फिरतोय, फक्त काय मला एक टेन्शन होती की घरात पण पैसा द्यायला पाहिजे आई वडिलांना. असं काय म्हणजे किती दिवस त्यांना तर मी फसवतो. म्हणजे मी काय केलो पहिला सुरुवातीला, हवा यातून लय पैसे मिळतात असं वगैरे सांगायचो, म्हणजे त्यांच्या समाधानासाठी सांगायचो. मग ज्यावेळी माझं पहिलं युट्यूब पेमेंट आलं त्यावेळेला मला एकदम खूपच असं छान वाटलं. आणि त्यावेळी मी पप्पांना पण युट्यूब पेमेंट दिलं, त्यांना पण एकदम असा आनंद वाटलं. मग मला तेव्हा समाधान वाटलं. आता सोशल मीडियावरती म्हणजे इंस्टाग्राम वरती किती फॉलोअर्स आहेत आपले, कसं काय? आता इंस्टाग्रामवर 4 लाख आहेत. 4 लाख आहेत. फेसबुकला 1,30,000. आणि युट्यूबला आता थोड्याच एक आठवड्याभरातच 1 लाख होतील. म्हणजे लवकरच अमेरिकेचं सिल्वर प्ले बटन येणार. होय, सिल्वर प्ले बटन येणार. कारदगात पहिलं येणार पहिलंच सिल्वर प्ले बटन. आता ज्यावेळेस सोशल मीडिया म्हटलं तर प्रमोशन वगैरे झाले, प्रमोशन्स येतात का दादा आता? कारण जे नवीन क्रिएटर असतील त्यांना भीती असते कुठेतरी की प्रमोशनचं कसं असते, प्रमोशन येतात का आणि काय अडचणी येतात प्रमोशन करताना? प्रमोशन तसं बघायला गेलं तर मला रोज 20-25 प्रमोशन येतात. पण मी अजून एकही म्हणजे असं प्रमोशन केलेलं नाही. कारण मला असं वाटतं की लोकल प्रमोशन करण्यापेक्षा असं कुठल्या तर ब्रँडचं चांगलं करायचं. लोकल केलं तर काय प्रॉब्लेम होतोय, तिथे जायचं, शूट करायचं, परत आपल्याच लोकांच्याकडून पैसे मागायचं. म्हणजे मला पैशामुळे नाती तोडायचे नाही, त्यामुळे मी प्रमोशनच केलं नाही आजपर्यंत. म्हणजे तो एक क्रायटेरिया झाला. आता पट्टण कोडोलीमध्ये एक मोठा कार्यक्रम झाला, तिथे एक प्रमुख उपस्थिती होती तुमची, त्याविषयी काय सांगशील? एक मोठा कार्यक्रम होता तिथे, त्यावेळेस कसं वाटलेलं? होय, दहीहंडीचं म्हणजे पट्टण कोडली तर डॉक्टर कृष्णाजी मसूरकर यांचं म्हणजे त्यांनी आयोजित केलं ते. अच्छा. आणि मस्त वाटलं मला पण तिथं. म्हणजे ग्रामीण भागातलं सगळ्यात मोठं दहीहंडी होतं ते. लाखाचं बक्षीस होतं, 1,51,000 काहीतरी बक्षीस होतं. आणि मेन म्हणजे काय झालं, ग्रामीण भागात असल्यामुळं की नाही मला मान सन्मान मिळाला, मला एकदम छान वाटलं ते. आता व्हिडिओज मध्ये पाहत असतोय आपण की म्हातारे बाबा झाले किंवा आजी झाले, त्यांच्याकडून वैयक्तिक आयुष्यामध्ये काय शिकायला मिळते तुला? त्यांच्याकडून असं शिकायला मिळते की म्हणजे आपलं वय जरी झालं, म्हणजे आपण कितीही मोठे असलो तरी लहानांचं म्हणजे आदर, रिस्पेक्ट हे विसरायचं नाही करायला. पाय जमिनीवरतीच ठेवायचं. आता बरेचसे कमेंट येतात, भरपूर कमेंट असतात, ते सगळ्या असे वाचतोस का कमेंट की बाबा काय काय केलं पाहिजे वगैरे, काय आपलं काय प्रोग्रेस केला पाहिजे? पज्जा व्लॉग्स म्हणजे तू इंडिव्हिज्युअली वाचतोस का कमेंट? सगळ्या कमेंट वाचतो मी. फक्त कसं आहे, सगळ्यांना रिप्लाय काय करत नाही, ते इंस्टाग्रामचं म्हणजे नियम असतात. अच्छा. ते नियम मोडून मला चालत नाहीत, पण मी प्रत्येक सिंगल कमेंट वाचतच असते. रोज नाही म्हटलं तर 1-2-2.5 तास मी कमेंट वाचण्यातच वेळ जातोय माझा. म्हणजे चाहत्यांची काय सजेशन्स असले किंवा व्हिडिओज हितला करते तर ते करता. होय. आता पावसाची काय स्थिती आहे? आता पाऊस पडतोय, आसपासच्या भागामध्ये पूरजन्य स्थिती झाली, त्याविषयी काय सांगशील? जे आसपासचे मेंबर्स आहेत त्यांना काय सांगशील? म्हणजे पूरचं म्हणजे कसं होतंय, जेव्हा गावात पूर येतोय तेव्हा बरेच लोक पूर बघायला पण जातात. एकेकांना कसं ते पर्यटन स्थळ झाल्यासारखं वाटतंय ते, म्हणजे पाणी आले. पण ते उमऱ्याला आपल्या स्वतःच्या पाणी आल्याशिवाय कळत नाही की बाबा पूर म्हणजे काय असते. त्यामुळे मी काय म्हणतो, पूर आला तर असं काय आनंद होऊ नका, म्हणजे मजेत राहू नका. आपल्या गावकऱ्यांनाच म्हणजे मदत करा, कोणाच्या घरात पाणी गेले त्यांना मदत करा, राहायची सोय करा. म्हणजे असं आपण एकमेक आपण धरून गेलं तरच मग आपला समाज पुढे जाणार. लहान मुलांना पण भरपूर आवड असते, तू जसं म्हटलं पिकनिक पॉइंट, बरेचसे जण म्हणतात जाऊ बघायला, चला पोहायला जाऊ, चला हे करायला जाऊ, त्यांना काय सांगशील? कारण लहान मुलं मला वाटते 60 ते 70% ही लहान मुलंच फॅमिली मेंबर आहेत, त्याविषयी काय सांगशील? लहान मुलं म्हणजे मला जी मोठे गेल्यात ती लहान मुलंच मोठे गेल्यात. आणि लहान मुलांनी एवढं सांगायचं की घरातली कोण म्हणजे तुमच्या सोबत नसतील तर कुठंच जायचं नाही, पवायलाच नाही, म्हणजे कुठंच म्हणजे असं खेळायला म्हणा, इकडं आसपास तेवढं जवळ जायचं, विहिरीत म्हणा, नदीत असं पवायला वगैरे कुठं जात जाऊ नका, असं मी लहान मुलांना प्रत्येक सांगत असते. मला वाटतं जे लहान मुलं तू दाखवतोयस ती 100% म्हणजे त्यांना ओळखतच असणार समोरचे मेंबर, त्यांच्या आई वडिलांची काय प्रतिक्रिया असतात? सुरुवातीला कसं व्हायचं, व्हिडिओ करतो तेव्हा तू आमच्या का मुलग्याचा व्हिडिओ टाकला आहेस, म्हणजे ज्यावेळी मी फेमस नव्हतो, म्हणजे मी कोणाला माहितीच नव्हतं त्यावेळी.
आताचा दिवस पण बरोबर नाही थोडा, म्हणजे आता किडनॅपिंग वाढल्या, अच्छा. परत रेप केसेस वाढल्यात, त्यामुळे आता लोकांच्यावर कोणाचा विश्वासच राहिला नाही. मग त्यामुळं कसं सुरुवातीला कसं व्हायचं, तू बाबा नेमकं कोण आहे ह्यो मुलगा, ह्यो इथं का आलता, आमच्या का मुलगाला म्हणजे आमच्या का मुलगावर व्हिडिओ केलाय, म्हणजे असं लई अडचणी आल्यात मला पण सुरुवातीला. पण आता मला आता एवढं सांगायचं आहे की आता माहित झाले सगळ्यांना म्हणजे मी कोण आहे, कसा आहे, काय आहे. मग आता माझ्यावर विश्वास ठेवतात, असं काय वाईट कोण बोलत नाही आता. आता म्हणजे ते समोरूनच म्हणत असतील बाबा आमचा व्हिडिओ बनव. जे नवीन क्रिएटर्स झाले, युट्यूबचे झाले, इंस्टाग्राम, त्यांना काय सल्ला देशील? कारण एक प्रकारे संघर्षमय आहे सर्व काय आहे, ते सल्ला काय देशील त्यांना? फक्त काय कन्सिस्टन्सी पाहिजे आपल्याला, आणि एकाच टॉपिकवर म्हणजे असं व्हिडिओ करायचं नाही. असं नाही की बाबा आज डान्स केलो, परत उद्या काय तर वेगळं चित्रकला, असं म्हणजे एकेकांचं बघितलंय मी. एक जण मला येऊन म्हणजे म्हणतात की बाबा पजादा आमचं हे ग्रो होईन झाले चॅनल. चॅनल म्हणजे कसं ठेवायला पाहिजे, एका निचेवरच आपण काम केलं पाहिजे असं. आणि कन्सिस्टन्सी मेन काम आहे हे जाय ग्रोच्या पाठीमागे. एक बरेच जण म्हटली मला हा प्रश्न विचारा, पजा दादा बिग बॉस मध्ये केव्हा दिसणार मला? कारण बिग बॉस मराठी येते आता, इच्छा आहे का? इच्छा म्हणजे असं काय अजून डोक्यात नाही माझ्या, म्हणजे बिग बॉस म्हणा, परत कुठेतरी टीव्ही शो मध्ये जायचं, असं काय माझ्या डोक्यात नसते. म्हणजे मी कसं एक सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्ती आहे. मग माझं काम काय आहे, जे आपल्या गावात, आपल्या गावाच्या आसपास जे काय दिसतील त्यांना मदत करायचं, आणि असंच आपलं सोशल मीडियावरनं मला पण थोडेफार पैसे मिळतात, आणि मदत करायला पण त्यातूनच मला पैसे मिळतात. त्यामुळं नाही अजूनपर्यंत तर काय माझ्या डोक्यात असं काय आलेलं नाही. तरी पण आले असतील, म्हणजे अपॉर्च्युनिटी आली असतील तशी की बाबा सिरियल वगैरे आल्यात, पण मी अजून कुठे गेलो नाही, कारण तिकडे गेलो तर मग माझं हे काम राहणार, त्यामुळे मी अजून कुठे गेलोच नाही. बघतोस का बिग बॉस मराठी? तरी पण नाही असं एवढं बघत नाही, पण कधी कधी तर रील मध्येच बघतो असं. अच्छा. इच्छा आहे का मला, एखादी इच्छा असते की बाबा जायचंय आपल्याला त्या शोला? तिथे जाऊन पण मला असं हेच करायचं आहे की समाजसेवा ह्याबद्दलच बोलायचं आहे मला. त्याबद्दलच कुठे पण गेलं तर म्हणजे माझं हे मी ट्रॅक सोडणारच नाही. आता बरेचसे बॉलिवूड मधले ऍक्टर झाले किंवा आसपासच्या भागातले सिरियल मधले ऍक्टर झाले, असे ओळखी निर्माण झालेत का असे या युट्यूबच्या युट्यूब क्रिएटर होणं मोठी गोष्ट आहे, त्याविषयी काय सांगशील? त्याच्या ओळखी झालेत का निर्माण? होय, आता राजकारणी म्हणा, परत टीव्ही सिरियल मध्ये काम करणारे मोठ्या मोठ्या ओळखी आहेत, ते पण मला कधी कधी मदत करतात. मला पाहिजे असेल तर मदत करायला तर मला वाटतं की सिरियल मध्ये परत अभिनेता ते नसतात का नाही, असं कुठंच म्हणजे कोण माझ्या एवढं मदत करणारे इकडे आपल्या भागातच जास्त असतील असं वाटतंय मला. मित्रांनो, दादा जरा आजारी होता, तरी पण एवढे लांबून आलं, सातारावरून आलोय. दादा म्हटला नाराज नाही करणार तुम्हाला. दादा आजारी आहे तरी पण थोडाफार वेळ दिला त्याबद्दल आपला आभार. आणि नक्कीच असं जे समाजकार्य करताय त्यामुळेच त्यांचा जो आशीर्वाद आहे तो कधीच वाया जात नाही म्हणावं लागेल, आणि त्याच आशीर्वादामुळं आज एवढं मोठं नाव झालंय तुमचं म्हणावं लागेल. जे शेवटचा प्रश्न विचारतो, जी फॅमिली आहे तुमची, त्या चाहत्यांबद्दल काय सांगेल? किती प्रेम आहे त्यांचं तर आहे, तुमचं किती प्रेम आहे त्यांच्यावर? माझं पण म्हणजे आता त्यांच्यामुळेच मी आहे ह्या लेवलला. माझं त्यांच्यावर एवढं प्रेम आहे की मी प्रत्येकाला म्हणजे किती जण पण माझ्या घराकडे येऊन देत, मी रिकामा नाही पाठवणार. परत असं म्हणजे खूप जणांना वाटते की आता हा मोठा झाला, तर मी काय असं मोठा बेटा कोण नाही, मी एक सर्वसामान्य कुटुंबातीलच व्यक्ती आहे. आणि अजून पण मला म्हणजे असं वाटतं की प्रत्येक चाहत्याला मला बघायचं आहे माझ्या डोळ्यानं, एवढीच इच्छा आहे. काय होतं दादा की माणूस ज्यावेळेस मोठा व्हायला लागतो त्यावेळेस कुठेतरी अहंकार निर्माण होतो, किंवा काय होतं की आपले पाय जमिनीवर राहायला पाहिजे, तो मुद्दा किती महत्वाचा आहे? कारण तू म्हटलं तसं मी आहे तिथंच आहे अजून. होय, मी आहे तिथंच आहे अजून. तो मुद्दा किती महत्वाचा आहे, पाय जमिनीवरच राहिले पाहिजेत माणसाचे. होय, म्हणजे आता आपल्या ग्रामीण भागातील आता मी एवढे रील वगैरे करतो, आजोबा आजींचे रील करतो का नाही, तर मला खूप असं आजोबा त्यांना एवढं असं म्हणजे त्यांनी एक शिकवणच देतात. म्हणजे असं काय फक्त ते मी रील पुरतं धरत नाही, जाता येतात ते म्हणजे बोलत असतात माझ्याबरोबर. त्यातलं एक आजोबा पण असं पण म्हणतात की आता तू बाबा मोठा झालास,
म्हणजे मोठा झालाच नाही, मग म्हणतो मी होय, मग लगे काय होय म्हणालायस, म्हणजे असं ते बोलतात जाता येता. तर मग त्यांच्याकडनं पण मला लय असं शिकायला वगैरे मिळते. परत माझे वडील आहेत, एकदम सपोर्ट मला वडिलांचाच जास्त आहे आता ह्या ह्याच्यात. भविष्यामध्ये कशा पद्धतीने बघताय सोशल मीडिया, काय काय तुमचे म्हणजे एक म्हणतात ना टार्गेट अचीव्ह करायचं आपल्याला, ते पज्जा दादाचं टार्गेट काय असणार आहे आता समोरचं? माझं पहिलं टार्गेट तर 1 मिलियन आहे इंस्टाग्रामवर, म्हणजे 1 मिलियनची आपण मराठी फॅमिली तयार करायची. 100. हा, मग त्यातून माझं पुढचं टार्गेट असं म्हणजे 1 मिलियन का म्हणलो मी, की आपल्याकडे एक ऑडियन्स मोठा असला तर मी जास्तीत जास्त लोकांच्या पर्यंत मदत म्हणजे माझी पोहोचवू शकेन. त्यामुळे मला काय असं म्हणजे फॉलोअर्स 1 मिलियन फॉलोअर्सचा मी असं भाग घेतला नाही, मला माझी फॅमिली 1 मिलियनची करायची आहे. मग तिथून मग चांगल्या म्हणजे असं लोकांच्या ओळख्या घेऊन आपण सगळीकडे महाराष्ट्रात मदत पोहोचवायची आहे माझी. असं मित्रांनो, इंस्टाग्रामला फॉलोअर्स वाढवणं सोपं नसते. मस्त व्ह्यूज येतात पण फॉलोअर्स सहजासहजी वाढत नाहीत. त्यामुळं जे बघतात व्हिडिओज त्यांनी फॉलो पण नक्की करा पज्जा दादाला. पज्जा व्लॉग नावाचा आयडी आहे आणि 100% लवकरच मला वाटतं 1-2 महिन्यातच आपण 1 मिलियनचा टप्पा पार करूयात पज्जा दादाचा. आणि आपला वेळ दिल्याबद्दल धन्यवाद. आणि असंच उत्तरोत्तर तुम्ही प्रगती करत राहू आणि सर्वांचं प्रेम आणि आशीर्वाद तुमच्या पाठी कायम राहतील. धन्यवाद.